नमस्कार मंडळी, लाईफ अँड स्पाइस विथ वृषालीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी स्टाईल झणझणीत असा मसाले भात। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया। इथे मी घेतला आहे बासमती तांदूळ 2 वाटी, मीठ, लाल तिखट, भाताचा मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, खडे मसाले, बटाटा, शेंगदाणा, वटाणा, एक उभा चिरलेला कांदा, अर्धा टोमॅटो, आलं लसूण पेस्ट। कुकरमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तमालपत्र टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे। कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे, अगदी मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजायचा आहे मध्यम गॅसवरती। व्यवस्थित कांदा भाजून घ्या। कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्या। टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झाली की त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला बटाटा बारीक चिरलेला टाकायचा आहे। वाटाणा टाकायचा आहे, शेंगदाणेही टाका। आमच्या घरी शेंगदाणे आवडतात म्हणून मी टाकलेत, तुम्हाला आवडत नसलेत नाही टाकले तरी चालतील। सगळं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, व्यवस्थित तेलात सगळं परतून घ्या। सगळं अगदी व्यवस्थित तेलात परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। लाल तिखट पावडर, भाताचा मसाला, मीठ घ्या चवीनुसार, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। ह्याने चव एकदम झणझणीत चमचमीत येते।
सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचा आहे. स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घ्या. तांदूळ सगळं व्यवस्थित परतून घ्या. सगळं मिक्स करा. सगळं व्यवस्थित परतून झालं. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. 2 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी टाका. उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्या आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. कुकरची वाफ निघून गेल्यानंतर तुम्ही झाकण उघडून भात बघू शकता. वा, किती छान आलं ना तोंडाला पाणी. वा, मस्त. तुम्हाला ही रेसिपी ट्राय करून बघायची असेल वरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि भात पुन्हा एकदा मिक्स करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ह्या देखील कमेंटमध्ये मेन्शन करू शकता तुम्ही. धन्यवाद.